टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उद्धव आणि राज ठाकरे यांचा आज विजय मेळावा पार पडला। या विजय मेळाव्यात लाखो नागरिक उपस्थित होते। भाऊ, या विजय मेळाव्याकडे कसं बघता आपण? मोठ्या संख्येने आज मराठी माणूस एक आलाय असं म्हटलं गेलं आहे, काय सांगा? नाही, दोन्हीही बंधू एकत्र आले आमच्या शुभकामना। शेवटी एक चांगला विरोधी पक्ष, गुणवत्तेच्या आधारावर चर्चा करणारा किंवा राज्याच्या हितासाठी सत्तारूढ पक्षाची कुठे चूक होत असेल तर निश्चितपणे लक्षात आणून देऊन जनहितासाठी संघर्ष करणारा एक विरोधी पक्ष हवा होता। फक्त माननीय मोदीजींवर टीका करणे हाच आमच्या राजकीय पक्षाचं एकच धोरण, हे असं म्हणणारा राजकीय पक्ष हा काही महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये प्रोत्साहन किंवा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकत नव्हता। माननीय राज ठाकरे साहेब निश्चितपणे एक चांगले नेते आहे, माननीय उद्धवजी हेही एक चांगले नेते आहे। दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात जर सत्तारूढ पक्षासोबत चांगले निर्णय करण्यामध्ये गुणवत्तेच्या आधारावर जर मदत केली तर मला वाटतं की त्यामध्ये वाईट असण्याचं कारण नाही। आणि शेवटी एखाद्या वर्गामध्ये जसं 4 चांगले मेरिटचे विद्यार्थी आले तर वर्गाचं कौतुक होतं, त्या शाळेचं नाव होतं। तसं उद्या राजकारणामध्ये 4 चांगले राजकीय पक्ष महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं नाव होईल, त्याच्यामध्ये अडचण काहीच नाही। आम्ही आमचा अभ्यास, आमचं विकास कार्य, आमचे जनहिताचे निर्णय हे महायुती म्हणून सुरू ठेवू। त्यामुळे ते दोघे एकत्र आले म्हणजे आमचं काही नुकसान आहे असं समजण्याचं दूरपर्यंत कारण। उद्धव ठाकरे असेही म्हणाले कुठेतरी आमच्या भाजपने वापर केला आहे, असं उद्धव साहेबांनी म्हटलं तर तुम्हीच त्याचा अभ्यास करा। हे 2019 मध्ये आम्ही 161 जागा जिंकल्या होत्या, असं काय तुमच्या मनात 24 ऑक्टोबर 2019 आलं की आता मग मुख्यमंत्री व्हायचं होतं? अरे बऱ्या सत्तेच्या ताटावरून तुम्ही उठून निघून गेलात। यामध्ये भाजपला दोष देण्याचं कारण नाही, तुमचा निर्णय चुकला आणि तुम्ही तो निर्णय करताना जे तुमचे कदाचित सल्लागार असतील त्यांची नावं घेऊन काढा, त्यांच्यापासून दूर राहा, सावध राहा, पुन्हा अशा घटना घडू नये। या विजय मेळावा असं म्हटलं जाते का हा जो विजय मेळावा झाला हा विजय मेळावा महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका बघता घेण्यात आला आहे असं म्हटलं जाते, चर्चा चालू नाही। मला वाटतं हा विषय आणि महानगरपालिकेचा विषय विकासाचा आहे। महानगरपालिकेला यांची सत्ता होती तेव्हा यांनी काय विकास कार्य केली, नसताना काय विकास झाला आपण स्वतः अनुभवतोय ना मुंबईमध्ये। तर जनतेला विषयनिहाय मतदान होतं। जेव्हा विकासाचा मुद्दा येतो देशामध्ये, राज्यामध्ये, तेव्हा मग मुंबईच्या एमच्या विकासासाठी मोदी साहेबांचा एम असणारी पार्टी आणि महायुती हे जास्त महत्वाची लोकांना वाटतं। असं एक सभा केल्याने जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर इतक्या सभा केल्यावर मग आतापर्यंत निवडणुका का जिंकता आल्या नाही? आज विजय मेळाव्यानंतर सहकुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब आणि राज ठाकरे कुटुंब हे दोघे एक संपूर्ण कुटुंब फोटो सेशन झालं आहे त्या ठिकाणी। नाही, तो तर आनंद आहे हो। एखादं कुटुंब एकत्र येतं, सोबत फोटो काढतो। राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून परिवारांमध्ये दुरावा येणं हे तर चांगल्या राजकारणाचं लक्षण असूच शकत नाही। आज मलाही आनंद झाला की कुटुंबाचे संबंध, पारिवारिक संबंध आणि राजकारण हे 2 गोष्टी एकमेकापासून दूर ठेवल्या पाहिजे। दुर्दैवाने राजकारणामध्ये व्यक्तिगत संबंध, म्हणजे आज तर मला आठवतं मी स्वर्गीय RR पाटलांशी माझे इतके व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते, माननीय जयंत पाटलांशी माझे चांगले संबंध राहिले, स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचे माननीय शरद पवार साहेबांशी चांगले संबंध होते, माननीय मोदी साहेबांशी शरद पवार साहेबांचे संबंध चांगले राहिले। मला वाटतं की राजकारणामध्ये विचाराच्या आधारावर तुमचं मतभिन्नता असू शकेल, व्यक्तिगत संबंधावर मतभिन्नता आणि व्यक्तिगत संबंध तर असे होणं योग्य नाही। आता काल मी रोहित पवारांनी माझा कौतुक करणारं ट्विट केलं, मी त्यांना धन्यवाद देतो की असं एकमेकाविषयी जर मला वाटतं की चांगल्या कामासाठी एकमेकाला प्रोत्साहन देणं, राजकारण म्हणजे आम्ही काही एकमेकाचे शत्रू थोडी आहोत। उद्या देवेंद्रजींनी सुद्धा शरद पवार साहेबांचं कौतुक काही दिवसांपूर्वी केलं किंवा राज साहेबांनी माननीय मोदीजींचं कौतुक केलं। मला वाटतं
की राजकारणामध्ये एक उत्तम राजकारणाचं हे लक्षण आहे. तर हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.